महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम चर्चेत असतात। अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत येतं। अमृता फडणवीस सामाजिक कार्य करतच असतात, पण त्याचबरोबर त्या मनोरंजन विश्वातही सक्रिय आहेत। देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अशी त्यांची ओळखही आहे, पण त्याचबरोबर गेल्या 3 वर्षात त्यांचं म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आले। अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अमृता यांनी त्यांच्या सिनेमातील पदार्पणाबद्दल भाष्य केलं। अमृता फडणवीस यांनी नुकतीच एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिकी या पॉडकास्टला हजेरी लावली होती। या मुलाखती दरम्यान त्यांना अनेक म्युझिक तुम्ही अल्बम बनवले, आम्ही तुम्हाला कुठल्याही बॉलिवूडमध्ये फिल्ममध्ये तुम्हाला बघितलं नाही, तुमची इच्छा आहे का असं विचारले असता अमृता म्हणाल्या, तुम्हाला वाटतं का मला अभिनय येतो? मी माझ्या स्वतःच्या गाण्यांमध्ये खूप रमलेली असते, कारण ते मला आपसूक येतं। पण जर मनात राग असेल आणि समोर प्रेमाचा सीन करायचा असेल तर मी जन्मात ते कधी करू शकणार नाही। जे मी आत आहे तशीच मी बाहेर आहे। दुसरी गोष्ट, माझ्याकडे चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या। अनुपम खेरजी आणि 1 ते 2 दिग्दर्शक माझ्याकडे चित्रपटाच्या ऑफर्स घेऊन आले होते, पण मी त्या ऑफर्स खूप प्रेमाने नाकारल्या, कारण मला माहित आहे त्या रस्त्यानं मला जायचं नाहीये। माझ्या हातात सध्या खूप काम आहे। एकीकडे माझी बँक अजून आहे, शिवाय घर सांभाळायचंय। दुसरीकडे मला रियाज आणि माझे म्युझिक व्हिडिओज आहेत, तर दुसरीकडे माझं सामाजिक कार्य आहे, ज्यासाठी मी वेगवेगळे प्रोजेक्ट्स लीड करते आहे, ज्यांचं काम माझ्या एनजीओ मार्फत चालतं, तर मला त्या कामात काहीही कमी होऊ द्यायचं नाहीये। त्यामुळे वेळेची खूप टंचाई आहे आणि एक वेगळंच ते प्रोफेशन आहे आणि मेहनतीचे आहे। जो या फील्डमध्ये फिट असेल त्यानं नक्की पुढे जावं, असं अमृता फडणवीस यांनी सांगितलंय।